नवापूर परिसरातील 7 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग प्रक्रियेला सुरुवात. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून 25 पथके तैनात. नवापूरच्या डायमंड पोल्ट्री फार्ममध्ये बर्डची पुष्टी झाल्याने हजारो कोंबड्या, अंडे आणि पशुखाद्य केलं जातंय नष्ट. नवापूरच्या परिसरात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर प्रशासनाने अखेर कलिंग ऑपरेशनला सुरुवात केली आहे. सुरुवातीला बाधित पोल्ट्री फार्मचा पंचनामा करण्यात येत असून त्यानंतर प्रत्येक कोंबडीचे शास्त्रशुद्ध पद्धतीने कलिंग करून त्या पोत्यांमध्ये भरून खोल खड्ड्यात पुरल्या जाणार आहेत. नवापूरमधील डायमंड पोल्ट्री फार्ममध्ये 14 तारखेला अचानक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला आहे. सुरुवातीला काही अडचणींमुळे कलिंग प्रक्रियेला उशीर झाला असला तरी आता 7 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे कलिंग करण्यात येणार आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावर अंडी आणि पशुखाद्यही नष्ट करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे 5 दिवसांचा कालावधी लागणार असून यासाठी 25 पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच इतर जिल्ह्यांमधूनही मनुष्यबळ मागवण्यात आले आहे. दरम्यान इतर पोल्ट्री फार्ममधील नमुनेही तपासणीसाठी पाठवले जात आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असून मोठ्या पक्षासाठी 140 रुपये, लहान पक्षासाठी 120 रुपये आणि प्रत्येक अंड्यासाठी 4 रुपये अशी भरपाई दिली जाणार आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. सर, काय प्रक्रियेला सुरुवात झालेली? आज आपण डायमंड पोल्ट्री फार्मला जे पक्ष्यांचं कलिंग म्हणा किंवा नष्ट करण्याची सुरुवात करत आहोत आणि आमची टीम आता इथे रेडी झालेली आहे आणि थोड्या वेळात आपण कलिंगची सुरुवात करत आहोत. सर, कशी प्रोसिजर राहणार? सुरुवातीला काय करणार आहे? आपण पहिल्यांदा ते पक्षी एक टीम असते ते पक्षी मोजून घेईल. मोजल्यानंतर कलिंग सुरुवात होईल आणि कलिंग त्या जे पक्षी आहेत ते गठ्ठा पोत्यात भरून त्या जो डम्पिंग असतो, डिच असतो तिथे पोहोचवले जाते आणि मग त्यांना वरतून आपण नष्ट केलं जाईल. सर, किती परिसर म्हणजे किती कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्म आहेत आणि कलिंग किती कोंबड्यांचे केले? आमच्या जो रिपोर्ट आहे त्या 7 पोल्ट्री फार्मचा आहे तो आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,000च्या आसपास आमच्याकडे टेंटेटिव्ह फिगर आहे. ती ऍक्च्युअल जी फिगर आहे ती 1 to 1 मोजल्यानंतर आम्हाला लक्षात येईल किंवा एक्झॅक्ट इतकी फिगर आहे. सर, काय अंडे वगैरे पण काही नष्ट करणार? त्यांची अंडी पण नष्ट करायची आहेत. त्यांचं जे फिकल मॅटर आहे म्हणजे आपण म्हणतो त्याला विष्ठा ना, ते विष्ठा सुद्धा खड्ड्यात गाडून नष्ट करावं लागते आणि जे पशुखाद्य आहे त्यामध्ये पशुखाद्य पोल्ट्री खाद्य ते खाद्य नष्ट करावे. फक्त जे रॉ मटेरियल आहे त्यामध्ये टेस्टिंग पाठवलं. जे पॉझिटिव्ह आला ते पण नष्ट करावं. सर, साधारण ही प्रक्रिया किती काळ चालेल काय सांगणार? प्रक्रिया जे आता ज्या 7 पोल्ट्री फार्म आहेत याचं सगळं ऑपरेशन आम्ही 5 ते 7 दिवसात पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत मॅक्सिमम. याची पॉसिबल याच्याकरता आम्ही बाहेर जिल्ह्याच्या टीम आपल्याला उद्या किंवा परवा या सोमवार पण जॉईन होती. सर, अहवाल कधी आला होता पॉझिटिव्ह असल्याचा? हा काल दुपारी मिळाला मला. आणि कलिंग प्रक्रिया किती तासानंतर सुरू होते? आता त्याला 25 घंटे आसपास आम्ही प्रक्रिया सुरू करतो. सर, बाकी याच्या परिसरात जे काय पोल्ट्री फार्म आहे त्यांचे पण काय सॅम्पल घेतलेले काय विषय आहे? आता जे आहेत हा 1 किलोमीटर परिसरात आपण पूर्ण नष्ट करणार. 2 किलोमीटर ते 3 किलोमीटर 1 ते 3 त्याचं सॅम्पल घ्यायला नाशिकची टीम आलेली आहे. ते सॅम्पल घेतील आणि ते सॅम्पल परत चेकिंगला पाठवले जातील आणि त्याच्यात कुठे मरतूक सापडली ते सुद्धा आम्ही 10 किलोमीटर मध्ये चेक करणार. ते 10 किलोमीटर ते पण आमची सर्वे टीम राहणार आहे की कुठे मरतूक आहे. जर असेल मरतूक तिथे सॅम्पल घेतले जातील. जवळपास किती अधिकारी वगैरे काही बाहेरून बोलवले? सध्या आपल्या जिल्ह्यातलेच अधिकाऱ्यांची टीम बनलेली आहेत. जसं 25 टीम आमच्या रेडी आहेत. त्याच्या सर्वेला आहेत त्या 7-8 टीम सर्वेला राहतील आणि कमी 17-18-20 टीम आमच्या कलिंगला राहतील. सर, WHO नुसार अहवाल आल्यानंतर 12 तासाच्या आत कलिंग वगैरे प्रक्रिया सुरू करणं अत्यावश्यक आहे. WHO आता जे नवीन गाईडलाईन्स आल्या आहेत त्याच्यानुसार डिले कशामुळे होतो काय सांगणार? काल संध्याकाळपर्यंत आम्हाला लागला प्रिपरेशनला आणि आज आम्ही ज्या लहान गोष्टी आहेत त्या अरेंज करतो. इव्हन स्टार्टिंग फ्रॉम गनी बॅग्स पासून खड्डे करणं किंवा JCPचं हे करणं आणि आज दुपारपर्यंत पूर्ण आल्या आणि दुपारच्या वेळी आम्ही संध्याकाळी सुरू केलेलं आहे. नवापूरमध्ये 3 पोल्ट्री फार्मचे जे सॅम्पल आम्ही पाठवले होते ते आज सकाळी त्यांचं जे रिझल्ट आले ते पॉझिटिव्ह आले बर्ड फ्लू साठी. तर लगेच एक तालुकास्तरीय समिती जी सहाय्यक जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली क्रिएट करण्यात आली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे ती त्यांना देण्यात आली आहे. 1 किलोमीटर मध्ये आपला जे झोन असतो ज्यामध्ये कलिंग करायची असते अकॉर्डिंग टू एव्हियन इन्फ्लुएन्झाची जी गाईडलाईन्स आहे 2021 ची
त्याचे कलिंगचे ऑर्डर्स पण काढले आहेत माझी साईंनी. 6 पोल्ट्री फार्म्समध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे ज्यांचा कलिंग होईल. नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे. त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार आणि 5 किलोमीटर मध्ये जितके पोल्ट्री फार्म मध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लू साठी आता आज आम्ही पाठवत आहोत. ॲब्सोल्युटली कडक ऍक्शन, कारण बर्ड फ्लू इज अ व्हेरी सिरियस डिझीज. त्याचं जे कंटेजियन आहे तो खूप सिरियस असतो. इनफॅक्ट आमचे जे ॲनिमल हजबेंडरीची टीम आहे ती पूर्ण आता नवापूरमध्येच आहे, त्यांची पूर्ण टीम तिथेच आहे आणि आज डेफिनेटली ती जे ऑर्डर मी पास केलंय त्यामध्ये पण ऑल कलिंग टू बी डन इन सायंटिफिक मॅनर आणि जे पण आपल्याला करायचं ते ॲब्सोल्युटली हे होतील आणि ज्यांनी पण ते सायंटिफिक टेम्परमध्ये जे आपल्याला काम करायचे ते नाही केलं की डेफिनेटली त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. करू की त्यांना नुकसान भरपाई. डिपेंडिंग ऑन सिम्प्टोमॅटिक पण राहते थोडासा बर्ड फ्लू. सगळ्यांची एकदम सॅच्युरेशन तपासणी करण्याची गरज पण नाहीये. थोडं सिम्प्टोमॅटिकली बघायला आणि पूर्ण गाईडलाईन्स वगैरे टप्प्याटप्प्याने आहे आमच्याकडे. जिथे पण सिम्पटम्स आले तिथे नक्की डेफिनेटली प्रथमदर्शनी तपासणी करून जे पण मेजर्स आम्हाला घ्यायचे ते आम्ही इमिजिएटली घेऊ. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.